आपटल्या गेलाय. पंचांच्या हात स्थिर होते. पंच सांगतात पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. व्हाईटच्या स्वरूपातील संघाचा श्री गणेश झालाय. व्हाईटने एक धाव. 12 चेंडूचा खेळ असेल. महत्वाची मॅच सेमीफायनल क्रमांक 2 वाल्मी प्रकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिली टेनिस बॉल नाहीतर रबल बॉल क्रिकेटचे आयोजन अप्रतिम आयोजन पाहायला मिळते आपल्याला. चमचमत्या ट्रॉफ्या मालिकावीर असेल. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन देखील पाहायला मिळते. महत्वाची मॅच. पहिला चेंडू रुपेश पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते फलंदाज रोहन. पहिला चेंडू यावेळी देखील 30 दिशा आणि पुन्हा एकदा 30 दशा पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू येतात. व्हाईटने धाव फुलं पुढे ढकले जाऊन पोचेल 2च्या घरात. महत्वाचा सामना. चांगली गोलंदाजी करावी लागेल कुठेतरी रुपेशला. टॉस जिंकून फर्स्ट बॅटिंग घेतल्या अर्थात मोडोगाडी संघाने जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल मोडोगाडी संघाचा. कमबॅक करावे लागेल गोलंदाजाला. पाहूया पहिला चेंडू कसा हाताळेल गोलंदाज रुपेश. यावेळेस चांगला चेंडू होता. पुल करायचा होता फक्त दिशा कुठेतरी चुकीची. त्याच्यावरती फक्त सिंगल एक धाव दिली जाईल. एका धावेने पुन्हा एकदा धाव फलक पुढे ढकले जाऊन पोहोचेल सिंगल डिजिट 3च्या घरात. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलाय. चला स्पीडअप करायचं प्लीज. जास्त वेळ नाही लावायचा. गोलंदाज एका चेंडूचा खेळ झालाय. धावफलक 3ने जाऊन पोहोचले. महत्वाची मॅच. सलामी जोडी मोडोगाडी संघाची पाहायला मिळते. एका साईडला रोहित तर दुसऱ्या साईडला ओमकार पाहायला मिळतोय. सेकंडला रोहन पाहायला मिळेल आपल्याला. पहिला चेंडू फेस करत असताना एक धाव खेळले. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार रुपेश. यावेळी देखील चाबूक शॉट ऑफ द डे. काय पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल. चेंडूला फेकून दिले सीमा रेषा पार. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 9च्या घरात. कुठेतरी आता अशी फटकेबाजी करावी लागेल. बॅटिंग का घेतली मोडोगाडी संघाने. टॉस जिंकून बॅटिंगचा महत्वाचा निर्णय घेतला मोडोगाडी संघाने. रोहनने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली. चांगला फटका. धावफलक जाऊन पोहोचले 9च्या घरात सिंगल डिजिट. महत्वाचे मॅच मध्ये महत्वाचा खेळ करावा लागेल दोन्ही सलामीर जोडीला. रुपेशला एक कमबॅक करावा लागेल. नागवांटे असंघ पाहायला मिळतो. चांगला संघ तो देखील पाहायला मिळतो आपल्याला. त्या देखील संघाकडे बॅटिंग ऑर्डर खूप लांबडे. सेकंडला रोहन कमबॅक करावं लागेल कुठेतरी रुपेशला. पाहूया काय होतो. छोटासा गोलंदाज रुपेश. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. यावेळेस चेंडू चांगला बॅटची काढा घेतली. चेंडू चाललाय गोसंगी क्षेत्राविषयी एक धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल रोहनला. एका धावेने धावफलक पुढे ढकले जाऊन पोहोचेल डबल डिजिट 10च्या घरात. महत्वाची मॅच. चेंडू झाले 3. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मधील महत्वाची मॅच. रबल बॉल क्रिकेट स्पर्धेतील अप्रतिम आयोजन पाहायला मिळते आपल्याला. एक चांगली स्पर्धा अर्थात दोस्ती चषक 2025 मधील एक अप्रतिम स्पर्धा. महत्वाची मॅच पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 10च्या घरात. 3 चेंडू 10 धावा झालेत. महत्वाची मॅच. पहिला चेंडू फेस करेल फलंदाज चेतन. ओहो यावेळी देखील ह्या गोलंदाजाने देखील तशीच सुरुवात केली. कुठेतरी वाईटच्या स्वरूपातील एक धाव. पुन्हा एकदा एकने धावफलक पुढे ढकलते जाऊन पोहोचते 11च्या घरात. महत्वाची मॅच. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळते आपल्याला ओमकार. 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. पहिल्या षटकामधील रुपेशला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. 4था चेंडू काय होतोय पाहूया ओमकारसाठी. ओमकारने पहिला चेंडू फेस करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. चेंडू पडेल नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील चांगल्या पद्धतीने पूर्ण केली जाईल. 2च धावेवरती समाधान मानावे लागेल ओमकारला. 2 धावेने धावफलक पुढे ढकलेल. पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल 13च्या घरात. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिलं षटक. अप्रतिम गोलंदाजी. चांगला कमबॅक करावा लागेल गोलंदाज रुपेशला. सलामी जोडी कुठेतरी आता आतिषबाजी करते कारण 12 चेंडूचा खेळ. कमीत कमी 30 धावफलक ठोकावं लागेल. तेव्हा कुठेतरी सेमीफायनल पाण्याजोगी होईल. महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी असेल. 5वा चेंडू पुन्हा एकदा रुपेश टाकेला. फलंदाज ओमकार पाहायला मिळतोय आपल्याला. काय होतं पाहूया 5व्या चेंडूवरती. ओहो यावेळी देखील वेग होता फक्त दिशा चुकीची होती. वाईट +1. 2 धावेंचा मोहरा. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे ढकले जाऊन पोहोचेल 15च्या घरात. अशी गोलंदाजी चालणार नाही. कुठे धावफलक जाऊन 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 15च्या घरात. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. कुठेतरी रुपेशला कमबॅक करणं खूप गरजेचं असेल कारण ही मॅच खूप महत्वाची असेल. ही मॅच जिंकेल तर सेमीफायनल नाही तर फायनल खेळायला भेटेल. महत्वाची मॅच. 5वा चेंडू. ओहो यावेळी देखील कमबॅक करताना पाहायला मिळालं. गोलंदाज विकेट होईल का. फेकी चुकीची. रुपेशचे लक्ष नव्हतं. एक धाव वेगाने पूर्ण केले. ओहो फेकी चुकीची नाही तर प्रकाशने फेकी केली. जाऊन यष्ट्यांचा वेध घेतला. विकेटचं पतन. फलंदाज ओमकारला परतीचा इशारा. रनआउटच्या स्वरूपात लागलेला पहिला धक्का अर्थातच मोडोगाडी संघाला. बॅक टू डगआउट फलंदाज ओमकार.
5 चेंडूचा खेळ झालाय, सिंगल धाव असेल, धावफलक 1 ने पुढे ढकलेल, जाऊन पोहोचेल 16च्या घरात. एक विकेट देखील पडली ओमकारची. शेवटचा चेंडू अजून बाकी असेल, नक्कीच एक धाव देखील नसेल. 15 झालेत. रनआउटच्या स्वरूपात धक्का लागलेला ओमकारला. बॅक टू डगआउट. ओमकार तंबूच्या दिशेने परत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच नवीन फलंदाज अमर पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकामधील रुपेशला कमबॅक करावा लागेल. धावा झालेत 15. शेवटचा चेंडू 1 टू गो. हो यावेळी देखील आडव्या बॅटने खेळून गेला क्षेत्ररक्षण असेल. सुरेश अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स 2 1 चेंडू सरळ चालला सीमारेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल नाही घेतले, सरळ बाउंड्री लाईन सिव्हेट. पहिल्या षटकाच्या सामन्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी मोडकवाडी संघाचा रोहित पाहायला मिळतो आपल्याला. रोहन पाहायला मिळतो. काय फटकेबाजी केली, अप्रतिम खेळ राहिला रोहनचा. 6 चेंडूचा खेळ झालाय, धावफलक जाऊन पोहोचले 19च्या घरात. आता कोणता गोलंदाज असेल तो कमबॅक करून देईल नागवंडी संघाला, कारण महत्वाची मॅच असेल. 6 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल पहिल्या इनिंग मधील. चला स्पीडअप करा प्लीज नागवंडी संघ, थोडा स्पीडअप करायचं विनंती असेल. कोयल धावफलक जाऊन पोहोचले 19च्या घरात. महत्वाची मॅच, 19 धावा झालेत. चला स्पीडअप करायचं पिनच, जास्त विलंब नाही लावायचा प्लीज विनंती असेल. पावसाळी रबर क्रिकेट अर्थातच दोस्ती चषक 2025 पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र सेमीफायनल पाहायला मिळते आपल्याला. 2 मध्ये त्या सेमीफायनलचा खेळ पाहायला मिळतो. 6 चेंडूचा खेळ झाला, 19 धावा लागलेत. सेमीफायनल 2 मध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला मोडकवाडी संघ, दुसऱ्या साईडला नागवांडे संघ. महत्वाची लढत पाहायला मिळते. गोलंदाज पाहायला मिळते कोयल. 6 चेंडू कोयलचे कसे असतील, नागवांडे संघाला कमबॅक करून देईल का कोयल, कारण महत्वाची मॅच. रोहनची देखील बॅट तापू लागले. तोच रोहन आपल्याला नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमर. पहिला चेंडू अमरसाठी. ओहो, अमरने बॅटची काढा घेतली. चेंडू चालला गोशंगी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एकच धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 20 धावा. कुठेतरी रोहनला स्ट्रायकिंगला आणणं खूप गरजेचं असेल मोडवडे संघाचा, कारण रोहनची बॅट बोलू लागली. तोच रोहन रन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ बाकी. सगळं स्पीडअप करायचंय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अमर तयार. ओहो, यावेळी देखील पंच सांगतात हा चेंडू वाईट असेल. वाईटच्या स्वरूपातील एक धाव. कुठेतरी निर्धाव धावेने खूप धावा वाढल्या गेल्या. धाव 1 ने पुढे ढकलले, ते जाऊन पोहोचतोय 21 धावा झालेत. महत्वाची मॅच पाहायला मिळते आपल्याला. कमीत कमी 6 रन निर्धाव पाहायला मिळते आपल्याला. ओहो, यावेळी चेंडू चांगला होता. कमबॅक डिलिव्हरी गोलंदाज कोयलने केले. काय चेंडू आता, अप्रतिम गोलंदाजी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. अमरला जागेवरती उभे केले असा गोलंदाज कोयल पाहायला मिळतो आपल्याला. 2 चेंडूचा खेळ झाला. तिसरा चेंडू. यावेळी बॅटने खेळून काढला चेंडू. हवेमध्ये चेंडूवाले क्षेत्ररक्षण झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल सुटले. एकच धाव घेतली. कुठेतरी रोहनला पण माहिती आहे स्ट्रायकिंगला मला राहणं खूप गरजेचं असेल. धावा झाले 22 धावा झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक मोठा फटका आला तरी मॅच बनू शकते, कारण कमीत कमी 30 ते 35 धावा मॅच बनू शकते, कारण नागवांडे असंघ देखील बॅटिंग ऑर्डर खूप चांगले असा संघ. चौथा चेंडू. ओहो, यावेळी कुठेतरी ब्लॉकर बदल चेंडूचा खेळून काढण्याचा प्रयत्न. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटचा चान्स फेक की चुकीचे पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण केल्या जातात. चांगले रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. 2 धावेने धावफलक पुढे ढकलत जाऊन पोहोचते 24 धावा. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाची मॅच पाहायला मिळते आपल्याला. 24 झालेत. एक मोठा फटका मॅच मध्ये मोडकवाडी संघ बनू शकतो, कारण 24 झाले. अजून कमीत कमी 5 ते 6 धावा आले तरी मॅच बनू शकते. महत्वाची मॅच. स्पीडअप करायचा प्लीज रोहन, विनंती असेल. 5वा चेंडू स्ट्रायकिंगला रोहन तयार. रोहनच्या बॅटमधून कमीत कमी 1 षटकाराने 1 चौकार आला. तोच रोहन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. फुल टॉस होता. कुठेतरी दिशा चुकीची. वाईट +1 पंच सांगता येईल. तब्बल 2 धावेंचा मोहरा. अशा चुका करून चालणारा पहिला गोलंदाज रुपेशने अशी चूक केली. परत एकदा कोयल अशी चूक करतोय. 2 धावेने मोहरा धावफलक जाऊन पोहोचतोय 26 धावा. महत्वाची मॅच. 26 झाल्यात. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5वा चेंडू.
स्लोअर पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती खेळू गेला क्षेत्र असेल दोन्ही क्षेत्र चेंडू मधीपर्यंत चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार येतो 1 बाउंड 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 30 ती झाल्या कुठेतरी फटका चाकीचा होता फक्त दिशा चांगली होती 4 धावेंचा मोहरा 4 ने धावफलक जाऊन पोहोचले 30 धावा चला शेवटचा चेंडू बाकीचा स्पीड अप करायचंय कमबॅक करावं लागेल कुठेतरी कोयला कारण धावा झाले 30 अजून एका चेंडूचा खेळ बाकी असले पहिलाच बोललो होतो रोहनची बॅट तापू लागले कारण पावसाळी क्रिकेटमध्ये देखील रोहनची बॅट बोलू लागली तोच रोहन स्ट्रायकिंग एंडला 2 चौकाराने 1 षटकार खेळत असताना रोहन पाहायला मिळतो आपल्या स्ट्रायकिंग एंडला शेवटचा चेंडू 1 to go यावेळी देखील आवड्या बॅटने खेळून काढला चेंडू जास्त टाइम हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल एक धाव वेगाने पूर्ण केली दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते 2 धावेवरती समाधान मानावे लागेल चांगली फेकी 2 धावेने धावफलक पुढे ढकले जाऊन पोहोचेल 32 झाल्या 12 चेंडू 33 धावांची गरज असेल मोडेवाडी संघाने 32 केल्या 33 धावांची गरज असेल नागवांटिक संघाला चला स्पीड अप करायचं आहे दोन्ही संघ जसा नागवांटिक संघ बाहेर येईल तसा मोडेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे जास्त वेळ नाही लावायचा 12 चेंडू 33 धावांची गरज सेमीफायनल क्रमांक 2 दोस्ती चषक 2025 ची महत्वाची मॅच कोणता संघ जाईल फायनल मध्ये एक संघ गेलाय तो म्हणजे पानेरी संघ त्यांच्यासोबत कोणता संघ फाईट करेल याच्यामध्ये जिंकेल तो संघ जाईल फायनल मध्ये पाहूया 12 चेंडू 33 ची गरज चला स्पीड अप करा दोन्ही संघ चला मोडेवाडी संघ प्लीज मैदानाच्या आतमध्ये उतरायचं प्लीज मोडेवाडी संघ रोहन विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे कारण आपल्याला अजून फायनल देखील खेळायचं आहे खूप अंधार देखील पडला जातो विनंती असेल मोडेवाडी संघ चला स्पीड अप करायचं प्लीज विनंती असेल नागवांटिक संघ आपण देखील सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे 12 चेंडू 33 धावांची गरज चला स्पीड अप करा मोडेवाडी संघ विनंती असेल कमिटी करू आपल्या वारंवार सूचित केलं जाते थोडा स्पीड अप करायचं आहे कारण पाऊस देखील थांबला गेला फायनल बिना पावसाळी झालं तर मजा येईल कारण पावसाळी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला अप्रतिम स्पर्धा अर्थात वाल्मिक क्रिकेट असोन अंतर्गत दोस्ती चषक 2025 मधील दुसरी सेमीफायनल पाहायला मिळते महत्वाची मॅच असेल 12 चेंडू 33 समीकरण असेल नागवांटिक असंघ देखील बलाढ्य संघ त्यांच्याकडे देखील बॅटिंग ऑर्डर खूप चांगली असेल तोच संघ मैदानाच्या आतमध्ये चला जायचं प्लीज नागवांटिक सलामीवर जोडी पाठवायचंय चला स्पीड अप करायचंय सलामी जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते नागवांटिक संघाच्या एका साईडला प्रकाश तर दुसऱ्या साईडला सुरेश असे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच असेल दोन्ही हार्ड हिटर फलंदाज सुरेश आणि प्रकाश 12 चेंडू 33 धावांची गरज तिने आधीच्या मॅच मध्ये 12 चेंडू 35 केल्या होत्या आता 33 करण्याची गरज असेल ही मॅच महत्त्वाची असेल कारण ही मॅच जिंकली तर फायनल खेळण्यास भेटू शकते 12 चेंडू 33 समीकरण चला पंच स्पीड अप करायचंय स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश तर नॉन स्ट्रायकिंगला सुरेश पाहायला मिळेल 12 चेंडू 33 समीकरण सेमीफायनल क्रमांक 2 दोस्ती चषक 2025 रबलवर क्रिकेट स्पर्धा आयोजित दोस्ती चषक अप्रतिम स्पर्धा गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला अमर चला स्पीड अप करायचं प्लीज विलंब असेल नागवांटिक संघाला 12 चेंडू 33 धावांची गरज गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला म्हणजे पहिल्या षटकामध्ये अमर पाहायला मिळतोय स्ट्रायकिंगला फलंदाज प्रकाश महत्वाची मॅच असेल 12 चेंडू 33 समीकरण सेमीफायनल क्रमांक 2 दोस्ती चषक 2025 पहिला चेंडू स्ट्रायकिंगला प्रकाश तर नॉन स्ट्रायकिंगला सुरेश अमर गोलंदाज ट्रॅकवरती पहिला चेंडू बॅटने खेळून गेले क्षेत्ररक्षक असेल
ओहो चांगला चेंडू, पहिला चेंडू कमबॅक, काय गोलंदाजी करतो पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट अमरचे 33 धावा रोखण्याची गरज असेल मोडकवाडी संघाला. सेकंडला फलंदाज प्रकाश देखील चांगला फलंदाज आहे, त्याच्या बॅट मधून देखील चांगले चांगले फटके येतात, तोच प्रकाश सेकंडला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अमरवरती, काय होते पाहूया. ओहो यावेळी ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, खेळून काढला, एकदा वेगाने पूर्ण केले, एकाच धावेवरती समाधान मानावे. काय गोलंदाजी करतोय अमर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, 2 चेंडू अप्रतिम हातावेत, एका धावेने धावफलक पुढे ढकलले जाऊन पोहोचतोय 1च्या घरात. संघाचा श्री गणेश झालाय, चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमर चांगलं षटक हातावतोय. सेकंडला फलंदाज सुरेश देखील चांगली फटकेबाजी करतो. ऑफसाईडला सुरेशची बॅटिंग देखील अप्रतिम असते, तो सुरेश टॅकिंगला पाहायला मिळतो. तिसरा चेंडू, यावेळी देखील काय गोलंदाजी करतो, बघतो चेंडू निघून चालाय सर्व यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केलीत, अप्रतिम 3 चेंडू हातावेत. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची गोलंदाजी करताना पाहायला मिळते गोलंदाज अमर. बॅटिंग नसेल झाली तरी गोलंदाजी काय सुरेख पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा खेळ झाला, 3 धावा लागले, फक्त एक अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. समीकरण पाहायला मिळते आपल्याला 9 चेंडू 32 धावा. काय होते पाहूया चौथा चेंडू. यावेळी खेळून काढलाय चेंडू हवामध्ये, चेंडू खाली क्षेत्रसेन येता पाहिल्याने नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धाव वेगाने पूर्ण केली, कुठेतरी सुरेशने थांबवलं गेले. प्रकाशला एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. चेंडू झाले 4, धावा झाले 2, 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, बॅटिंग करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल, चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. कुठेतरी फलंदाज प्रकाशला. 5वा चेंडू काय होते पाहूया, येईल का मोठा फटका. खूप थांब शांत बसलाय प्रकाश. 5वा चेंडू, ओहो या अमरने 5वा चेंडू हाताला, मान खाली घालून चेंडूला सरळ फेकून दिले, सीमा रेषा पार. येतो A1 क्वालिटीचा A1 ब्रँड दाखवणारा प्रकारच्या बॅट म्हणून 6 धावेंचा मोरा. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 8च्या घरात. महत्वाचा फटका महत्वाच्या चेंडूवरती. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा झालेत 8. शेवटचा चेंडू बाकी असेल, या चेंडूवरती कमबॅक करेल का अमर की पुन्हा एकदा प्रकारची बॅट बोलेल, काय होते पाहूया. यावेळी देखील कमबॅक डिलिव्हरी षटकाची होती समाप्ती. चेंडू झाले 6, धावा लागले फक्त 8. समीकरण आता पाहायला मिळते आपल्याला 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. काय होईल नागवंटेक असंघ मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी शांतता पाहायला मिळते आपल्याला डागआउट मधून. 6 चेंडू 25 धावांचं समीकरण. सेकंडला फलंदाज सुरेश असेल. काय अप्रतिम पाहायला मिळते गोलंदाजी अमरने केली. मोडेगाडी संघ आज ठरवून आलाय आम्हाला कुठेतरी ट्रॉफी उचलायचे, आज आम्ही फायनल घेऊन जाणार. मोडेगाडी संघ बॅटिंग देखील चांगली राहिली, आता गोलंदाजी देखील अमरने चांगली केली. 7 चेंडूचा खेळ बाकी असेल, चला स्पीडअप असेल प्लीज मोडेगाडी संघ, प्लीज पंच विनंती असेल थोडा स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू 25चं समीकरण. 6 चेंडू 25 धावांचे समीकरण पाहायला मिळते आपल्याला, चला स्पीडअप करायचं आहे. याच्यानंतर मेगा फायनल देखील खेळवलं जाईल. दोस्ती चषक 2025 ची मेगा फायनल देखील पाहायला मजा येईल. पहिला चेंडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो यावेळी देखील नवीन गोलंदाज झाला, त्याने देखील सुरुवात अप्रतिम केली. एकच धाव लेग बाईकच्या स्वरूपातील काय गोलंदाजी करतो, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अनिकेत मोडक काय गोलंदाजी करतोय. पहिले अमरने गोलंदाजी चांगली केली, त्याच्यानंतर अनिकेतने देखील सुरुवात चांगली. पहिला चेंडू निर्धाव टाकला. आता समीकरण असेल 5 चेंडू 25चं समीकरण. येतील का 24चं समीकरण पाहायला मिळते. 5 चेंडू 24चं समीकरण असेल. एक धाव आले, आता धावफलक जाऊन पोहोचले 9च्या घरात. काय गोलंदाजी करतोय अनिकेतने देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सेकंडला सुरेश. दुसरा चेंडू, यावेळी देखील बॅटची कडा. या चेंडूवरती देखील फक्त दिली जाईल एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे ढकलेल, जाऊन पोहोचेल डबल डिजिट 10च्या घरात. समीकरण बदलले 23 धावेंची गरज. 4 चेंडू 23 धावा. 4 मोठे फटके यावे लागतील. येतील का सुरेशच्या बॅटमधून. महत्वाची मॅच, कारण टी बॉलचं क्रिकेट अप्रतिम असतं, त्याच्यामधील पावसाळी रबरवर क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन पाहायला मिळते. अर्थातच दोस्ती चषक पाहण्यात जोगी टुर्नामेंट पाहायला मिळते आपल्याला. चेंडू राहिले 4, धावा पाहिजे 23. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी देखील पुन्हा एकदा दिशा खेळायची होती, बॅटची कडा. यावेळी देखील 30 दिशा आणि त्याच्यावरती देखील सिंगल धाव. एका धावेने कुठली तरी मॅच खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता समीकरण बदलले 3 चेंडू 22चं समीकरण. मॅच आता पूर्णपणे मोडेगाडी संघ आपल्या बाजूने घेताना जाताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी राहिली सुरेख, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मोडेगाडी संघाकडून. आज ठरवून आलाय संघ की आपल्याला आज फायनल मारायचे, असा संघ मैदानाच्या आतमध्ये मोडेगाडी. ओहो यावेळी देखील फटका खेळून गेला, तिथे देखील फक्त दिली जाईल एकच धाव. एका धावेनेच खेळ केला जातोय. एका धावेने धावफलक पुढे ढकले, जाऊन पोहोचेल 12च्या घरात. चेंडू झाले 4, 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल.
महत्वाची मॅच सेमीफायनल क्रमांक 2 मधील मोडकवाडी संघ बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळतो. काय खेळ राहिलाय, बॅटिंग देखील चांगली गेली, गोलंदाजी देखील सुरेख राहिली असा संघ मैदानाच्या आतमध्ये मोडकवाडी आपल्याला पाहायला मिळतोय. अहमदने गोलंदाजी चांगली केली. 5वा चेंडू गोल ट्रॅकवरती. सेकंडला प्रकाश. ओहो, यावेळी देखील कुठेतरी पावसाचा त्याच्यावरती घसरला गेला. आपली काळजी घ्यायची आहे, त्याच्यानंतर खेळायचं आहे, कारण स्वतःची काळजी खूप महत्त्वाची असेल. आपली काळजी घेतल्यानंतर आपण क्रिकेट खेळत जाईल, कारण स्वतःची काळजी खूप महत्त्वाची असेल. थोडं सांभाळून खेळायचं आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सेकंडला फलंदाज प्रकाश. ओहो, यावेळी कुठेतरी दिशा चुकीची, कुठेतरी पडल्यानंतर कुठेतरी चेंडूला दिशा चुकीची. एका धावेवरती एका धावेने धावफलक पुढे ढकलले, जाऊन पोहोचेल 13च्या घरात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, सरळ स्पीडअप करायचं. प्लीज गोलंदाज विनंती असेल. 2 चेंडू 20चं समीकरण पाहायला मिळते. मॅच खूप लांब गेले. मोडकवाडी संघ आपल्या बाजूने मॅच. चला स्पीडअप करायचंय. ओहो, यावेळी काय फटका सजवलाय. बॅट ऑफ द साऊंड पूर्णपणे 10 चेंडूचा राग कुठे काढायचा प्रकाशने 11व्या चेंडूवरती काढलाय. काय फटका सजवलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. 6 धावेंसाठी काय फटका सजवलाय. क्वालिटी फटका सूर्यच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आपल्याला. शेवटचा चेंडू बाकी असेल. मॅच पलटले, मॅच मोडकवाडी संघ घेऊन जाते. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील पाहूया. यावेळी ते काय खेळून काढलाय. मॅच विनिंग होताना पाहायला मिळतो आपल्याला मोडकवाडी संघ. बेस्ट ऑफ लक मोडकवाडी संघ नेक्स्ट मॅच साठी. थँक्यू सर, आम्हाला इथं बोलण्यासाठी संधी दिली. नेक्स्ट मॅचचं समालोचन करते आपले समालोचक. थँक्यू सर. मनापासून आभार व्यक्त करतो दीपक बने. सुंदर असं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता मात्र फायनलची मॅच. एका बाजूला आपण रोहन 11 पानेरी. येस, लगेच मोडकवाडी संघ. चला कर्णधार